पाहिजे। सौर ऊर्जाचं आपण सांगितलं, आपल्याला माहिती असेल की आपण 6-6 महिन्यापासून एक वर्षापासून शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंपाचे पैसे भरलेले आहेत आणि त्याला अजूनपर्यंत आपण ते पंप लावून दिलेले नाही। तुमच्या कंपन्या काम करत नाही आणि शेतकऱ्यांनी पिकं लावली। त्यांनी पिकं लावल्यामुळे मग त्यांनी लाईनवरून आकडा घेऊन आपलं लाईन घेण्याचा प्रयत्न केला। त्यांचं पीक तसंही मरतंय, त्यांच्यावर उलटा दंड होत आहे। वरून आपण सौर ऊर्जा योजनेमध्ये जी काही अट मांडली की बाबा 2.5 एकर जागा असेल तर तुम्हाला इतक्याच पंपाचं घ्यावं लागेल, 3 HP वर असेल तर ते, अशी जी अट आहे ती अट शिथिल केली पाहिजे। कारण की आपला 2.5 इंचीचा जो पंप असतो तो पाणीच काढत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो त्याला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो ते शेतकऱ्याची ऐपत नाही। पहिले शेतकरी आर्थिक कमजोर आहेत आणि म्हणून आपण ती अट लावलेली आहे। ती अट आपण शिथिल कराल काय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आपण राबवत आहेत तर त्याच्यामध्ये ती अट आहे महत्त्वाची आणि या 2.5 इंचच्या पंपानं पाणी जोडलं जात नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही आणि पर्यायीने मग तो पुन्हा विद्युतवर जातो आणि मग आकडा टाकतो आणि तिथंच मग अजून पुन्हा त्याला अडचणीत यावं लागतं। ऑनलाईन त्याच्यामध्ये म्हणलंच आहे, शेतकरी सुखी तर राज्य सुखी। आणि सन्माननीय नाना पटोलेजींनी सुद्धा किंवा विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये विजेच्या बाबतीमध्ये त्यांच्या प्रस्तावामध्ये चर्चा केलेली आहे। तर सर्वांची एकच मागणी की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे। पण अध्यक्ष महोदय, शेतकरी आतापर्यंत महाराष्ट्रात शेतकरी नुसता लोड शेडिंगमुळे त्रस्त होता, पण जेव्हापासून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ऊर्जा विभाग सांभाळला आणि त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना त्यांनी अंमलात आणली आणि तेव्हापासून लोड शेडिंगचं प्रमाण महाराष्ट्रातलं हे बंद झालेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी हीच सर्वांची वेळोवेळी मागणी असायची आणि त्यासाठी सुद्धा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सौर कृषी पंप देणं आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा 2 सुद्धा अंमलात आणलेली आहे आणि ह्या सौर कृषी वाहिनी टप्पा 2 वाहिनी योजना अंतर्गत राज्यातील 39 लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी लाभ होणार आहे। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये एकूण मागेल त्याला सौर पंप ह्या योजनेअंतर्गत 1,84,000 पंप हे प्रस्थापित करण्यात आलेले आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये 2,75,000 सौर कृषी पंप आपण प्रस्थापित करणार आहोत। दिवसा 1,000 पंप प्रतिदिन एवढ्या गतीने सौर पंप लावण्यात येत आहेत। अध्यक्ष महोदय, याच्यामुळे या योजनेमुळे जवळपास एका वर्षात मागच्या वर्षात 14 लाख एकर जमीन ही सिंचनाखाली आलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 10 लाख शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप ह्या योजनेअंतर्गत सौर पंप देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, 7.5 HP नाही, जे ऍप्लिकेशन केलेले आहे त्या ज्या कंपन्या दिरंगाई करताय त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे, त्यांना बदलून दुसऱ्या कंपन्या दिलेल्या आहेत आणि आता फक्त 900 पंप हे अजून इस्टॅब्लिश झालेले नाहीयेत, पण ज्यांनी पहिले पैसे भरलेले त्यांना सगळ्यांना पंप लावण्यात आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, नाना आपण राईट टू रिप्लाय मध्ये सांगा। नाना प्लीज राईट टू रिप्लाय मध्ये सांगा ना, ते उत्तर देतील।